लक्ष असो त्या मूर्खाचे गोठी, परी तो नानावा माझी दृष्टी. कर्पुराची राशी कल्लाडनासी, कवना हे त्याची तुटी गे माये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही केले. पंढरी घाले पिळा, बाप निर्मळ साठी बाळा. तुका म्हणे भावे, भेने देवे आकारावे. काहीतरी चिंतन या मनुष्य देहाचं व्हायला पाहिजे महाराज. नाहीच काही तर भिवून का होईना, तुका म्हणे भावे, भेने देवे आकारावे. दृष्टांत देत आहेत तुकोबाराय सुद्धा की नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. प्रेमाची प्रीतीची गोष्टच वेगळी असते महाराज. लाकूड कोरडं टणटणीत असतं, परंतु त्यालाही छेद देण्याची ताकद, गोल असं होल पाडायचं, छिद्र पाडायचं सामर्थ्य त्या भ्रमराच्या अंगी असतं महाराज. परंतु तोच भ्रमर जेव्हा फुलात अडकतो, कमळाचं फूल असतं, कमळाच्या पाकळ्या सूर्योदय झाल्याबरोबर उघडतात आणि हा भृंगा त्या ठिकाणी मकरंद चाखायला जातो. तो त्या प्रीतीमध्ये, त्या प्रेमामध्ये इतका वशीकरणात जातो, इतका त्यात गुंफला जातो की सूर्यास्त होऊन कमळाचे पाकळ्या मिटतात. सूर्यास्त झाली की कमळ मिटत असतं. तो त्यामध्ये अडकून पडतो, पण तिथून उडून बाहेर येत नाही महाराज मिटायच्या आधी. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुणेने. ऐशे कठीण कोवडेपणे स्नेह देखा. हे प्रेम असं आहे. माऊली सुद्धा वर्णन करतात की जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे. टणटणीत लाकूड आहे ते. जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे. परी कळिके माझे सापडे कोवळी. पण तोच भृंगा जेव्हा कमळामध्ये अडकतो त्यावेळेस ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुणेने. ऐशे कठीण कोवडेपणे स्नेह देखा. ही माया, ही प्रीती, हे प्रेम असं आहे महाराज की जीवाला मुकतो जीव, मरण पत्करतो, पण त्या पाशामध्ये अडकलेला जीव बाहेर यायला तयार नसतो महाराज. तेथं उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुणेने. अहो लाकडं, टणक लाकडाला छेद देणारा भुंगा, त्याला या कमळाच्या कोड्या पाकळ्या छेद देऊन बाहेर यायला काय फार कष्टाचं आहे का? अशक्य आहे का? सहजपणे येऊ शकतो, पण तो मकरंद चाकण्यामध्ये इतका धुंद होतो, प्रीतीमध्ये इतका गर्क होतो, त्या प्रेमात पडतो त्या मकरंदाच्या, की बाहेर येतच नाही. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुणेने. ऐशे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ही माया अशी आहे महाराज. अर्जुनाची अवस्था अगदी अशीच झाली होती. तैसे अर्जुना तेथ झाले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. अर्जुन कुरुक्षेत्री आला त्यावेळेस आवेशात आला होता. सेनेरू बहिर्मध्ये रथम स्थापयेमुच्यत. दोन्ही सैन्यामध्ये घेऊन चाल आदेश दिला होता. पण भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितां उवाच पार्थ समयतान कुरुनीती. पार्था तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं असं म्हटल्याबरोबर गळीत गात्र झाला अर्जुन. तैसे अर्जुना ते झाले. त्या भुंग्यासारखंच झालं अर्जुनाला. असं ते पुरुषत्व गेले. इतका जगात त्रिजगतामध्ये कीर्तिमान पावलेला धनुर्धारी योद्धा अर्जुन, असं ते पुरुषत्व गेले. हे अंतःकरण दिदले कारुण्याशी. हे माझ्या हातून मारले जातील, ही हत्या होईल. आणि ती हत्या मी कुणाची करतोय तर माझ्या स्वकीयांची करतोय. मलाच परमप्रिय जे आहेत, माझे जे गुरुजन आहेत, मला तीर्थस्थळी जे आहेत, विभूतीस्थानी जे आहेत, त्यांचाच वध माझ्या हातून होईल. करुणेनं ओशाडला अर्जुन.
तैसे अर्जुना तेथे झाले, असते पुरुषत्व गेले, ते अंतःकरण दिदले कारुण्याशी. आणि मग तो अर्जुन, भगवंत उपदेश करतायत, त्यातून मार्ग काढतायत, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शंका उपस्थित करून आपलं म्हणणं तितक्याच प्रखरतेनं मांडतोय आणि शंकेचं निरसन करून घेतोय. अर्जुनाच्या शंका या त्याच्या नव्हत्याच हो, त्या तुमच्या आमच्या सामान्यांच्या नवे नवे पुढे चालून या कलियुगातल्या मानवाच्या त्या शंका आहेत महाराज. कारण हा शंकाखोर आहे. सावधान म्हणून समर्थ बोहल्याहून स्वतः निघून गेले, तर त्या नवऱ्या मुलीचं काय झालं, इथं आमचं चिंतन चाललंय महाराज. पण सावधान होऊन अखिल विश्वाकरता जे अमृताचे डोस तयार केले, ते साहित्य, ते मनाचे श्लोक, ते दासबोध, ते अभंगवाणी ही जन्माला आली असती का महाराज? याचं चिंतन आम्ही करत नाही आहे. नको त्या गोष्टीचं आम्ही चिंतन करत बसलोय. अर्जुनही तशीच शंका उपस्थित करतोय. आज आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्रीमद भगवद्गीता श्लोक 39. ये तन्मे संशयं कृष्ण छत्तुमर्यस्य अशेषतः त्वदन्यः संशयास्य छत्ता नाही उपपद्यते. शंका तर उपस्थित करतोय, पण त्याच वेळेस तितकाच नम्र भावही दाखवतोय, तितकाच विश्वासही भगवंताच्या ठिकाणी दाखवतोय अर्जुन, की ये तन्मे संशयं कृष्ण छत्तुमर्यस्य अशेषतः त्वदन्य, तुझ्याशिवाय दुसरं कोणी याचं निरसन करू शकणार नाही. त्वदन्य संशयासे छत्ता नाही उपपद्यते. त्यावर माऊली भाष्य करताना 435 क्रमांकाच्या वेळी सांगतात, तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. अर्थात त्याप्रमाणे महाराज, ज्याला दोन्ही अंतरली, म्हणजे आत्मसिद्धी रूप मोक्षप्राप्ती ही दूरच राहिली आणि आत्मसिद्धीच्या श्रेयामुळे सोडलेला संसारही तो मुकला. इधर न उधर, बीच में अधर अशी अवस्था त्या साधकाची, त्या योग्याची, त्या योगाभ्यास करण्याची झालेली असते. मग अशा अवस्थेत पुढे त्याची गती काय होती, अर्जुनाचा हा प्रश्न आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.